नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, ज्या तरुण मित्राला किंवा एक शेतकरी मित्र असो, कमीत कमी क्षेत्रामध्ये 10 शेळ्या सांभाळायच्या असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आणि बंदिस्तमध्ये पूर्णतः बंदिस्तमध्ये सांभाळू शकता, काहीच हरकत नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर संपूर्ण माहिती आपण एक मोकळी चर्चा याच्यामध्ये करणार आहे आणि सर्वसाधारण आपण जी आपल्याला माहिती एक चांगली वाटली तेच तुम्हाला सांगतोय आणि 100% तुम्ही एक करू शकता. तर अशा पद्धतीने एक होऊ शकतं मित्रांनो, त्याच्यामुळे आपण तुम्हाला एक सांगतोय. तर सुरुवात जर बघायची झाली तर एक 10 शेळ्याचं गणित, एक 10 शेळ्याचं संगोपन सर्वसाधारण तुम्ही एक 15 गुंठ्यामध्ये करू शकता. तर ते कशा पद्धतीने, तर आता 15 गुंठा म्हणजे एक काही मित्र म्हणतील की एक 10 शेळ्याचं काही 5 गुंठ्यामध्ये सुद्धा सांगतात किंवा एक 10 गुंठ्यामध्ये सांगतात. पण आपण तसं नाही की एक जमिनीवरती सुद्धा एक फरक असतोय आणि चाऱ्याचं सुद्धा एक कमतरता पडली नाही पाहिजे. त्या हिशोबाने एक तुम्हाला एक 15 गुंठा एक बेस्ट आहे. तर काही शेतकरी मित्रांची आता बघा हलकी भारी जमीनसुद्धा असते मित्रांनो. तर जमिनीवरती सुद्धा एक डिपेंड असते. जर तुमची एक जमीन भारी असेल तर त्याच्यामध्ये पीकसुद्धा चांगल्या पद्धतीचं निघतं आहे आणि जमीन हलकी असेल तर त्याच्यामध्ये पिकाचं सुद्धा प्रमाण कमी असतं आहे. तर तशाच पद्धतीने बघा जी जमीन भारी आहे त्याच्यामध्ये एक चारा चांगल्या पद्धतीचाच निघेन कधीसुद्धा. आणि ज्या जमिनीची एक तुमची हलकी आहे तर त्याच्यामध्ये चारा तुम्ही एक लवकरात लवकर तुम्हाला कापणी बघायला कापणी किंवा चारा चांगल्या पद्धतीचा वाढतसुद्धा नाही आणि कापणीसाठी लवकर येत नाही. तर हा एक मुद्दा आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपण एक 15 गुंठे तुम्हाला सांगितली आणि 15 गुंठे एक पुरेसे आहे 10 शेळ्यांना, ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर सुरुवात जर बघायची झाली तर 10 गुंठ्यामध्ये आपण काय काय लागवड करावी. चारा म्हणजे हिरव्या चाऱ्यासाठी 10 गुंठ्यामध्ये आपण कोणकोणता चारा एक ॲड करावा जेणेकरून आपल्याला शेळीपालनामध्ये चांगल्या पद्धतीचा चारा मिळेल. सुरुवात जर बघायची झाली तर एक चांगल्या पद्धतीचा वारंवार मिळणारा चारा म्हणजे शेळ्यांना मेथी घास मित्रांनो. तर मेथी घास म्हणजे एक लवकरात लवकर कापणीसाठी येतो आणि लवकरात लवकरच आपल्याला एक या 15 गुंठ्यामध्ये कापणीला जो चारा येतो तशा पद्धतीचा चारा आपल्याला या शेळीपालनामध्ये वापरायचा बंदिस्तमध्ये. 15 गुंठ्याचं आपलं एक बजेट आहे त्याच्यामध्ये. तर लवकरात लवकर कापणीला आलाच पाहिजे तशा पद्धती काळजीची सुद्धा तुम्ही घ्या आणि पाणीसुद्धा एक वेळोवेळी त्याला सोडा म्हणजे कापणीसाठी लवकरात लवकर आला पाहिजे जेणेकरून शेळ्यांना एक चारा कमतरता पडली नाही पाहिजे. तर दुसरा मुद्दा म्हणजे एक 3 गुंठे तुम्ही एक मेथी घास लागवड करा आणि सर्वसाधारण एक 3 गुंठे अजून एक 3 गुंठे तुम्ही एक दशरथ घास लागवड करा. हा 2 चारा जे 2 चाऱ्या म्हणजे एक हिरव्या चाऱ्यामध्ये लवकरात लवकर कापणी बघायला मिळते तुम्हाला आणि कापणीसाठी लवकर येतात. तर कापणीसाठीच आपल्याला तुम्हाला सांगितलं आपण की एक कापणीसाठी लवकरात लवकर येणारा चारा आपल्याला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे एक जास्तीत जास्त एक आपण नेपियरच्या व्हेरायटी बघा. एक 4G बुलेट असेल, एक स्मार्ट नेपियर असेल, एक अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर एक सुरुवातीला बघा तुम्हाला एक सांगतो मी, हे सुद्धा नेपियर वापरा आणि त्याच्यामध्ये बघा एक संपूर्ण एक एक गुंठा केला तरी चालेल आणि तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे आवडत असेल लवकर कापणी येत असेल तर ते सुद्धा एक जास्तीत जास्त वाढवा. मेथी घासासारखं वेगवेगळ्या पद्धतीचा लावण्यापेक्षा एक चांगला जर वाढ होत असेल एखाद्या एक 4G बुलेट असो किंवा दुसरा असो कोणतं, तर एक तशा पद्धतीचे एक थोडंसं वाढवा. आणि एक विशेष म्हणजे एक 5G नेपियर, हा एक नेपियरचा असा एक खासियत आहे मित्रांनो. जर तुम्ही शेळ्यांना एक आपण मक्का पेरतोय तर तसा मक्का आपण एक काय करतोय एक सुरुवातीला कापून घेतोय तर त्याच्यानंतर त्याला एक आपल्याला काहीच मिळत नाही किंवा त्याच्यापासून काहीच मिळत नाही. तर ह्या एक एक स्टिक म्हणजे एक सर्वसाधारण एक काडी मिळते. आता कोणी विक्री करतंय किंवा जवळपास असेल कोणाजवळ तर 100% लागवड करा. तर त्या एक काडी आपण एक जर लागवड केली तर सर्वसाधारण आपल्याला एक खूप दिवसापर्यंत आपल्याला एक त्याची एक कापणी बघायला मिळते. जसं आपण त्याला कापलं तसेच त्याला एक फुटवे येतात दुसरे आपले एक नेपियरसारखे. तर हा चारा एक खूप बेस्ट आहे आणि पूर्णतः एक मक्का जर म्हणला मित्रांनो आपण तरीसुद्धा चालतंय. तर मक्याचं एक फक्त एक एवढं आहे की एक मका आपण एक वेळेस कापतो त्याच्यानंतर मग आपली एक सर्वसाधारण मका पेरतो तर दुसऱ्या वेळेस त्याला काही येत नाही. पण हे एक असं नेपियर आहे. तर 5G म्हणजे एक असा एक मित्रांनो याला वारंवार आपले एक फुटवे येतच चालतात आणि सुरुवातीला कमी कमी आणि जसे जसे कापणी जास्त होतील तशा तशा पद्धतीचे एक भाराभरत सुद्धा एक सारा त्याच्यावरती एका याच्यावरती निघू शकतो. तर अशा पद्धतीने हे सुद्धा एक चारा तुम्ही त्याच्यामध्ये वापरा, खूप चांगला रिझल्ट मिळेल. आणि आपण जे सांगतोय मित्रांनो तर खूप आपण एक मनापासून सांगतोय की जेणेकरून ज्यांना सुद्धा इच्छा असेल ते करू शकतात. पण तुम्हाला एक ह्या शेतीमध्ये एक पाणी खाली जमीन असणं किंवा एक 15 गुंठे तुमची विहीर
एवढं तुमचं 15 गुंठ्यात जेवढं एक क्षेत्र आहे तर तेवढं भिजवायला पाहिजे आणि एक वारंवार तुम्हाला त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता पडली नाही पाहिजे, तरच एक चांगला रिझल्ट मिळू शकतो. आणि नाही मिळाला तरी तो एक तुम्हाला पुढे सांगतो. आणि आता काही शेतकरी मित्रांचं असं असेल की एक याच्यामध्ये तुती घास टाकावं का, तर 100% एक तुती घास असेल तर एक तुतीसुद्धा लावू शकता तुम्ही. आणि एक शिवबाबूळ, तर आता अशा पद्धतीचे एक लावू नका. त्याच्यामध्ये काय होतं आहे, लवकरात लवकर तुम्हाला कापणी मिळणार नाही. जर तुमची एक इच्छा असेल तर 100% लावा. तर बघा, हे चाऱ्याचं तुम्हाला हिरव्या चाऱ्याचं आपण गणित सांगलं तर काही मित्र म्हणतील आपलं एवढ्या चाऱ्यावरती एक शेळीपालन होऊ शकतं का, तर 100% सांगायचं जर मित्रांनो, तर आपण एक 100% जे शेळ्यांना चारा देतो, एक सर्वसाधारण एक शेळी चारा किती खाती ते सुद्धा सांगतो. 6 किलोच्या हातात कोणती शेळी एक चारा खाती, केवढी शेळी असू द्या, पण एक शेळ्याच्या एक मापावरती सुद्धा असतंय. पण एक सर्वसाधारण माझ्याजवळ जी शेळ्या दिसतात तुम्हाला, तर यांचं एक टार्गेट सांगतो, दिवसभरात समजा एक 5 ते 6 किलोच्या दरम्यान एक शेळी चारा खाती. आणि मित्रांनो, ह्या चाऱ्यामध्ये आता एक हे जे तुम्हाला सांगितलं आपण, याच्यामध्ये फक्त हा एक 100% जे चारा शेळ्या खातात, तर त्याच्यामधला एक 25% भाग हा हिरव्या चारा आहे मित्रांनो, आपले एक 15 गुंठे. तर काही शेतकरी मित्र म्हणेल की अजून काय करावं लागेल, तर 100% तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला एक जास्त मेहनतच नाही मित्रांनो. सुका चारा तुम्हाला एक स्टॉक करावा लागेल. सुका म्हणजे त्याच्यामध्ये बघा 75% ते तर नंतर सांगतो, पण तुम्हाला एक सुक्या चाऱ्याचं एक नियोजन सांगतो. कडबा कुट्टी किंवा एक कडबा जर तुम्ही स्टॉक करण्याचा विचार केला, तर कडबा तुमच्या एक शेडमध्ये जास्तीत जास्त बसतोय. तर एक पेंड्या बांधल्याच्या नंतर एक कडब्याची एक जास्तीत जास्त एक जागा घेते मित्रांनो. आणि तेच जर कडबा कुट्टी जर केली तुम्ही कडब्याची, तर 100% एक थोड्याशा एक जागेमध्ये ते बसू शकतंय, जेणेकरून जास्त गुंतवणूक शेडची सुद्धा तुमची होणार नाही. आणि दुसरा मुद्दा म्हणजे एक तुम्ही सोयाबीनचं भूस त्याच्यामध्ये 100% ज्या टायमाला एक आपलं सीझन असतंय, तर त्या टायमाला एक ह्या गोष्टी तुम्हाला एक स्टॉक करणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही एक शेळीपालन अशा पद्धतीचं करू शकता. तर कमीत कमी याच्यामध्ये शेतीमध्ये एक गुंतवणूक करताय मित्रांनो, 15 गुंठे एक कमीच आहे शेळ्यांसाठी. पण तेवढ्या याच्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीचं संगोपन केला, तर 100% तुम्हाला शेळीपालन परवडते. तर काही मित्र म्हणतील आता एक परवडेल का, तर 100% परवडते. काही मित्र काय करतात, डायरेक्ट सुक्या चाऱ्यावरती सुद्धा एक शेळीपालन करतात. तर सुक्या चाऱ्यावरती शेळीपालन होऊ शकते. तर याच्यावरती 100% शेळीपालन होणार आणि चांगला रिझल्ट मिळणार मित्रांनो. जे सुक्या चाऱ्यावरती एक शेळीपालन करतात त्यांच्यापेक्षाही चांगला रिझल्ट, किंवा मी एक फिरस्ती शेळी करतोय तर माझ्यापेक्षा सुद्धा चांगला रिझल्ट तुम्हाला कशा पद्धतीने मिळतो ते सुद्धा सांगेल. पण बघा, आता जानेवारी तर एक 15 फेब्रुवारीच्या आसपास, किंवा एक जानेवारी ते फेब्रुवारी, 15 फेब्रुवारीच्या आसपास जानेवारी सुरुवात आता होतीये काही दिवसाने, तर एक ह्या दरम्यान तुम्हाला एक तुरीचं भूस आणि एक सोयाबीनचं भुसकटसुद्धा एक मिळू शकतोय. आणि याच कालावधीमध्ये तुम्हाला एक कडबा कुट्टी किंवा एक कडबासुद्धा एक तुमच्याजवळ क्षेत्र कमी असेल तर खरेदी करू शकता, किंवा क्षेत्र जास्त असेल तर एक कडब्याचं सुद्धा एक पीक घेऊ शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने किंवा एक ज्वारीचं पीक घेऊ शकता. तर सर्वसाधारण सांगण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की एक काही मित्र एक आपले सुक्या चाऱ्यावरती सुद्धा एक शेळीपालन करतात. त्यांना बघा एक रिझल्ट कशा पद्धतीने, काही एक सुका चारा दिवसभर देत असाल तर शेळ्यांना सुद्धा एक कंटाळा येतोय. आणि आपल्याला वेळोवेळ काही एका चारावरती असले, किंवा आपल्याला एकच भाजी असली, तुम्हाला सांगतो मी, आपल्याला सुद्धा एक कंटाळा येतोय. तर 100% तुम्ही एक चारा तर तुम्हाला सांगितलं की हिरव्या चाऱ्यामध्ये एक तेवढे चारे ॲड करा. आणि एक शेळ्यांना बघा, आता बंदिस्त करावं का पूर्णतः बंदिस्त, तर 100% बंदिस्त करा. पण जे तुमचं शेळ्यांचा गोठा आहे, तर त्याच्यापेक्षा एक मोठ्या पद्धतीचं थोडंसं तुम्हाला एक पेस सोडावं लागेल, जाळी मारून, जेणेकरून शेळ्या तुमच्या त्याच्यामध्ये फिरल्या पाहिजे. जर शेळ्या त्याच्यामध्ये फिरल्या तर 100% याच्यामध्ये सोडसाल तुम्ही 10 बाय 10चं याच्यामध्ये बांधून दिवसभर त्याच्यामध्येच राहा, तर त्याच्यामध्ये एक सुद्धा तुमची शेळीपालनामध्ये सक्सेस होणार नाही. तुम्हाला थोडंसं एक गोठ्याच्या बाहेर काढला दिवसभर, तर त्याच्यामध्ये गव्हाणी टाकून तुम्ही एक चारा व्यवस्थापन करा. आणि त्याच्यामध्ये शेळ्या तुमच्या एक फिरल्या पाहिजे, तर शरीराचा व्यायामसुद्धा झाला पाहिजे शेळ्यांचा. तर अशा पद्धतीने तुम्ही एक करू शकता आणि 100% होऊ शकतं मित्रांनो. तर सुक्या चाऱ्याचं एक खूप शेळीपालनामध्ये महत्त्व आहे. तर ते सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ खूप मोठा होताच चालला आहे, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सांगेल. तर व्हिडिओ आवडला मित्रांनो, तर 100% आपल्या एक जे शेळीपालन करणारे मित्र आहेत, किंवा त्यांची इच्छा आहे बंदिस्त शेळीपालन करण्याची, त्यांना एक शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला मित्रांनो, तर जास्तीत जास्त मित्रापर्यंत आपला एक व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा आणि लाईक करा. तर व्हिडिओ आवडला तर 100% एक सबस्क्राईब